पहिली गोष्ट आपण चौकस बुद्धीने विचार करत नाही. आपण हे नातं जुळवतो आहे आणि हे आयुष्यभरासाठी आहे. तर कधी कधी त्याच्या आधीच फसवणूक होते हे जर कधी लक्षात आलं, जर कधी प्रथमात किंवा सप्तमात नेपच्यून ग्रह असेल, चंद्राच्या समोर नेपच्यून ग्रह असेल, शुक्राच्या समोर नेपच्यून ग्रह असेल, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी फसवणूक आपली झालेली अशी बघायला मिळते. किंवा हर्षल आणि शनी जर कधी प्रथमात किंवा सप्तमात किंवा चंद्राच्या समोर असतील तर अशा वेळेस विक्षिप्त जोडीदार मिळतो की जो ना त्याला फिजिकल काही हे करू देत, ना त्याला तो स्वयंपाकाचं काही हे करू देत, किंवा ना तो म्हणजे त्या लायक त्याची मानसिकताच नसते. अशा जोडीदारासोबत आपला अख्खा जन्म वाया घालवणं हे चुकीचं आहे. हे जेव्हा लक्षात येतं, काही वेळेस सिबिल स्कोर समजतो लोकांना किंवा त्याचं कॅरेक्टर समजतं. कधी कधी मला तर असं वाटतं की पूर्ण ब्लड चेकअप, पूर्ण बॉडी टेस्ट केली पाहिजे माणसाची. 36 गुणांसोबत हे सुद्धा फार गरजेचं आहे. तर आपण सगळ्या बाजूंनी पडताळून बघितलं पाहिजे त्याचं करिअर खरंच स्ट्रॉंग आहे का. आपण फक्त त्याच्या बाह्य देखाव्याला त्याची सोन्याची चेन किंवा त्याने आणलेली गाडी हे बघून आपण भुरळून जातो. काही वेळेस मुलींचं असतं, काही वेळेस मुलांचं असतं. तिचं चांगलं पॅकेज बघून, तिला 25 लाखाचं पॅकेज असेल तर तो मुलगा म्हणतो तू कशी असू दे. पहिली फसवणूक आपली पत्रिकेमध्ये होते, काही वेळेस चुकीची पत्रिका दिली जाते. फसवणूक होते ती आपल्या फिजिकल बॉडी पार्ट मध्ये फसवणूक होते. त्या मुलीला पिरियडचा त्रास असतो किंवा त्या मुलाला अजून काही दुसरा अन्य प्रॉब्लेम असतो, ते पूर्ण होत नाही. किंवा तो फायनान्शियल स्ट्रॉंग नसतो किंवा फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नसतं, घरातले चांगले नसतात. तो मुलगा चांगला आहे पण घरातल्या कटकटीमुळे तो तसा वागतो. तर असे असंख्य कारणांमुळे विवाह मोडतात.